निकालापूर्वीच महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आमदारांची जुळवाजुळव सुरू झाली आहे। महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते हे आमच्या संपर्कात आहेत अशी माहिती बवियाच्या नेत्यांनी दिली आहे। एनडीटीव्ही सूत्रांना ही सगळी माहिती देण्यात आली आहे। आता मुद्दा असा आहे की सत्ता स्थापनेच्या या महायुद्धात बवियाचे नेते हितेंद्र ठाकूर कुणासोबत जाण्याचा निर्णय घेणार। बवियाचा इतिहास बघता हितेंद्र ठाकूर यांनी नेहमीच काँग्रेस जिथं असेल तिथल्या आघाडीला समर्थन दिलंय। आताच्या निवडणुकीत हितेंद्र ठाकूर कोणासोबत राहणं पसंत करतायत हे पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान काहीच दिवसांपूर्वी हितेंद्र ठाकूर यांनी अपक्षांची गरज भासण्यासंदर्भात महत्त्वाचं विधान केलं होतं। हे विधान खरं ठरणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। खात्रीपूर्वक तुम्हाला सांगतो मी तर राजेश पाटलाला मत म्हणजे ते हितेंद्र ठाकूर एक तर राज्यामध्ये कोणत्याही पक्षाचं सरकार येणार नाही। अशा वेळी आपल्या आमदारांना वेगळं महत्व येणार आहे। आपली एक वेगळी ताकद पण पाहतोय हितेंद्र ठाकूर यांनी हे विधान केलं आहे। एक महत्त्वाचं विधान आहे। हितेंद्र ठाकूर हे स्वतः आपल्या सोबत आहेत। हितेंद्रजी आपण पाहतोय उद्या निकाल लागतोय आणि त्या अगोदरच आता तुमचं हे विधान आणि तुमच्याकडून सांगितलंही जातंय काही नेते तुमच्या संपर्कात आहेत। नेमके कोण आहेत ते नेते? सर्वच पक्षामध्ये माझे मित्र आहेत, ते तुम्ही बघितलेलंच आहे आणि त्याच्यामुळे नावं उघड करायची नसतात। काही मोठमोठ्या नेत्यांनी मला संपर्क साधलाय, आमच्या बरोबर राहा म्हणून आग्रह करतात। मी माझ्या लोकांबरोबर राहतो नेहमी, कारण का जे मला निवडून देतात ते मला सर्वोच्च आहेत आणि त्यांचं मत घेऊन त्या हिशोबाने सर्व जाती धर्म, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, युवकांचे असतील, महिलांचे प्रश्न यांना जे प्राधान्य देतील निश्चितच हितेंद्रजी बोला बोला। सर्व धर्मीय लोकांचा हा देश आहे हे ज्यांच्या लक्षात असेल त्यांच्याबरोबर मी असणार आहे। निश्चितच हितेंद्रजी, मात्र तुम्ही सांगता सर्वधर्मीय पक्ष आपला देश आहे आणि सर्वधर्मीयांसोबत जे आहे त्यांच्यासोबत मी असेन। एकूणच मग तुम्ही महाविकास आघाडी सोबत असाल असं म्हणायचं का उद्याच्या निकालानंतर? हॅलो, उद्याचा निकाल लागेल आणि तुम्हाला सगळ्यांना कळेल। निश्चितच हितेंद्रजी, मात्र तरी देखील तुमची पसंती नेमकी कोणाला असेल? महाविकास आघाडी असेल की मी आजपर्यंत सेना बीजेपीशी लढत आलोय। 90 पासून आजपर्यंतची माझी निवडणूक ही सेना बीजेपीच्या विरोधात आहे। निश्चितच हितेंद्रजी, जरी आपण म्हणत असला की सेना बीजेपीच्या विरोधात आहे, आपण बघतोय दोन आता सेना पडल्या आहेत, मग एकनाथ शिंदेची सेना असेल, ठाकरेंची सेना असेल, तरी देखील उद्याच्या निकालानंतर तुमची काय भूमिका असू शकते? तुम्ही नेमकी कोणाला पसंती द्याल? मग तुम्ही काँग्रेसच्या सोबतच म्हणायचं का? कारण पाठी जर बघायला गेलं तर तुमचा हा संपूर्ण पाठिंबा काही ठिकाणी काँग्रेस सोबतच पाहायला मिळालाय। आता ते उद्याला कळेलच ना। आमची गरज लागली आणि लागणार आहे तर त्यावेळी आम्ही निर्णय घेऊ। आम्हाला कुणी गृहीत धरतायत त्यांना धरून द्या। निश्चितच हितेंद्रजी, खूप खूप धन्यवाद तुम्ही तुमची प्रतिक्रिया दिली त्यासाठी। आपण पाहतोय हितेंद्र ठाकूर हे स्वतः आपल्या सोबत होते। हा देश सर्वधर्मीय सगळ्यांसोबत एकत्र राहणारा आहे आणि आमचं देखील त्यांनाच पाठिंबा असेल असं त्यांनी सांगितलं आहे। ते पाहणं महत्त्वाचं असेल उद्या हितेंद्र ठाकूर हे नेमके कोणासोबत जाणार। राष्ट्रवादी आपण पाहतोय शरदचंद्र पवार पक्ष असेल किंवा मग इतर पक्ष असतील, आता सगळ्यांचाच उद्या निकाल लागेल आणि उद्याच खरं तर विधानसभेच्या चाव्या आणि सत्ता कुणाच्या हातात जाते हे जवळपास निश्चित होईल। त्यानंतर 48 तासांचा कालावधी असेल आणि मग सत्ता स्थापनेचा देखील दावा केला जाईल। आज खात्रीपूर्वक तुम्हाला सांगतो मी तर राजेश पाटलाला मत म्हणजे ते हितेंद्र ठाकूर एक तर राज्यामध्ये कोणत्याही पक्षाचं सरकार येणार नाही। अशा वेळी आपल्या आमदारांना वेगळं महत्व येणार आहे। आपली एक वेगळी ताकद असणार आहे, वेगळी दादागिरी असणार आहे। ही दादागिरी असणार आपल्या जिल्ह्याकरता, आपल्या मतदारसंघाकरता, आपल्या लोकांकरता।
वैयक्तिक माझ्यावर आजपर्यंत कोणीही बोलू शकला नाही का हितेंद्र ठाकूर स्वार्थाचं राजकारण कधी करतो. मी ज्या ज्यावेळी राजकारण करतो ते आपल्या विभागाकरता, आपल्या जिल्ह्याकरता,